सज्जनाची नावे, नेघे माझी वाचा तुटी, महालाभ फुकासाठी. विश्रांतीचा ठाव, पायी संताची अभाव, नेघे माझी वाचा तुटी, महालाभ फुकासाठी. तुका म्हणे पापे, जाती संताची आजपे, नेघे माझी वाचा तुटी, महालाभ फुकासाठी. नमो विठ्ठला राजिया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा, नमो पुंडलिका नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा, पांडुरंगा करू ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कला कुसरी काहीच नेनो, बोलतो वचने अति भाविका, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीसति भूलोक उजागर. रामदूत अतुलित बलधामा, अंजनी पुत्र पवन सुत नामा. महावीर विक्रम बजरंगी, निवास सुमति के संगी. जय सिया राम बोलो, जय सिया राम, जय सिया राम बोलो, जय सिया राम. पुण्यवंत व्हावे, घेता सज्जनाची नावे, नेघे माझी वाचा तुटी, महालाभ फुकासाठी. ह्याच्यात बदलच करू नका. आता प्रस्तुत प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग, महान भगवत भक्त, आपल्या महाराष्ट्राचे लाडके संत, ज्यांना पाचवा वेद म्हटलं जातं, असे श्री संत देहुनिवासी जगद्गुरु तुकोबाराया यांचा हा अभंग असून या अभंगाचा भाव असा. इकडे लक्ष द्या. बसा खाली. आता लय झाले फोटो, कुणी खात नाही त्याला. बसा बसा बस बस भाऊ बस, हसू नका. पुण्य आपल्या पदरामध्ये पडावा असं वाटत असेल तर महाराज म्हणले सज्जनाच्या नावाचा जप करा. या दुनियाच्या पाठीवर हा सगळ्यात मोठा लाभ आहे, फुकट आहे. तुम्हाला सांगतोय असं नाही, मी स्वतः करतोय. नेघे माझी वाचा तुटी. आणि सज्जन म्हणजे कोण? सज्जन म्हणजे संत. माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. मानवी जीवनामध्ये आनंद, सुख, समाधान जीवनात प्राप्त व्हावा असं वाटत असेल तर त्याची खूण सांगितली, ठिकाण सांगितलं.
पायी संताची या भाव, विश्रांतीचा ठाव पायी संताची या भाव. अनंत जन्मामध्ये केलेलं पाप, अनंत प्रकारचं पाप जळून नष्ट व्हावा असं वाटत असेल तर सज्जनाच्या नावाचा जप करा. थोर संत यांनी संपूर्ण जिंदगी फक्त गावरान गाईचं दूध पिऊन जगले आणि त्याच गायीची सेवा केली. मला असं वाटतंय की संपूर्ण जगाला संदेश देणारे हे कार्य आहे की भारतीय संस्कृतीमध्ये शेतकऱ्याची खरी आई जर कोण असेल तर ती गाय आहे. आणि ती गाय सुद्धा एक जग प्रसिद्ध संत जन्म देऊ शकते संताला. हा जिवंत दृष्टांत आहे. अशा या चाललेल्या गोड कार्यामध्ये श्री संत दुधाधारी महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त गेली 100 वर्षापासून अनेक संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या नगरीमध्ये, काय गावाचं नाव, बोरी, बोरी, मुखरे बोरी. भगवंताची कृपा, तुम्हा सर्व शेतकरी मायबापांचं सहकार्य, ज्यांनी हे रोप लावला असेल. महाराज काय झालं, चुकलंय काही, माईकवर हात लागतो. एक तर वेळ गेली कीर्तनाची निघून सगळी. काय कीर्तन करावं महाराज, वेळ बघा घडी तुम्ही. अतिशय ज्या लोकांनी भविष्य काळात, पूर्वीच्या भूतकाळामध्ये ज्या लोकांनी याचं रोप लावलं, आदरणीय आता पंजाब भाऊनी मला सांगितलं सगळा याचा इतिहास, की खूप मोठी क्रांती या गावामध्ये घडते. 100 वर्षापासून चालत आलेली ही सेवा. आणि मला वाटतंय माझं भाग्य खूप मोठं आहे की 100 वर्ष या शताब्दी सोहळ्यामध्ये पहिलं कीर्तन कुठंतरी 43 वर्ष आम्ही वारकरी संप्रदायाची सेवा केली. म्हणून तो पुण्याचा भाग माझ्या पदरामध्ये पडतोय. हे माझं सद्भाग्य. वेळ अतिशय कमी, माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. जगामध्ये महापाप 5 आहेत. 1 नंबरचं पाप हिंसा. हिंसा म्हणजे खून, आणि खून म्हणजे रक्त. दुसऱ्याचं रक्त चुलीवर शिजवून खाणं हे जगातलं 1 नंबरचं पाप आहे. जरा डोके फ्रेश ठेवून कीर्तनाकडे लक्ष द्या. 2 नंबरचं पाप आहे व्याभिचार. 3 नंबरचं पाप आहे दारू. 4 नंबरचं पाप आहे चोरी. आणि 5 नंबरचं पाप आहे, या चौघाची संगत करणारा एक महामूर्ख असतो. 5वा महापापाचा नमुना. 1 नंबरचं पाप आहे हिंसा. दुसऱ्याचं रक्त चुलीवर शिजवून खाणे जगातलं 1 नंबरचं पाप आहे. म्हणून या धर्ममंडपामध्ये जर बिनमाळकरी कुणी असेल तर त्याला माझी हात जोडून नम्र प्रार्थना आहे, कीर्तन सुटलं की पटकन माळ घालायची. पण महाराज असं का बोलतोय असं उलट बोलायचं नाही. हाडकं चघळणाऱ्या माणसाने इथून पुढे कुठल्याच मंदिराला स्पर्श करू नये, हिंदू धर्म जगवायचा असेल तर. एक शब्द कीर्तनामध्ये फालतू बोलत नाही तुम्हाला, आणि फालतू बोलण्यासाठी हा खर्च नाही. महाराज हौसाने एखादा माणूस दुसऱ्याचं रक्त शिजवून खात असेल तर हाताने दुश्मन त्या माणसाने जोडून ठेवलाय, लक्षात ठेवा. 1 नंबरचं पाप आहे हिंसा. 2 नंबरचं पाप आहे व्याभिचार. परस्त्री गमन करणारा माणूस किडे पडून मरतो. महाराज नामदेव महाराजाचं प्रमाण आहे, काम बुद्धीचे